नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाच्या पवित्र मंदिरात त्याचं स्मरण करून आपण नवीन वर्षाचं स्वागत करत नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत. प्रभू आपल्या वचनामध्ये असं म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. आपण यावेळेला प्रथमतः त्यांचे स्मरण करणार आहोत जे गेल्या वर्षी आपल्यामध्ये होते, परंतु त्यांना देवाज्ञा झाली. आपल्या मंडळीचे क्रियाशील सभासद होते, होतकरू होते, विश्वासू होते, परंतु अनेक कारणास्तव ते आजारी झाले आणि प्रभूने त्यांना आपल्याकडे बोलावलेला आहे. हा गेल्या वर्षाचा आढावा आहे. 10 फेब्रुवारीला बाळू साळवे, 2 एप्रिल रोजी स्मिता सुधीर लोखंडे, 5 एप्रिल रोजी सगुणाबाई गायकवाड, 14 एप्रिल रोजी सुधीर लोखंडे, 11 मे रोजी नीताराणी सुधीर कंग, 23 जून रॉबिन आढाव, 30 सप्टेंबरला अविनाश मस्के, 28 नोव्हेंबरला सुधाकर क्षीरसागर, 26 डिसेंबरला कमल सॅम्युएल विक्टर आणि 29 डिसेंबरला नंदकुमार शिंदे. हे सर्व आपल्या सोबत होते आणि आज ते आपणामध्ये नाही. ते प्रभू घरी आहेत. त्यांच्या आजाराने त्यांचे कुटुंबीय दुःखी आहेत, अस्वस्थ आहेत आणि म्हणून आपण या सर्व सुखी कुटुंबियांचं प्रथम आगमन करूया. आपण त्यांच्याकरता प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण जीवन देणारा तू आमचा महान प्रभू आहेस. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असतं आणि प्रभू जेव्हा ते आयुष्य मर्यादा संपते तेव्हा तू त्यांना आपल्याकडे बोलावतोस. मग कोणाच्या जीवनामध्ये ही आयुष्य मर्यादा फार कमी काळाची असते, तर कोणाच्या जीवनामध्ये ही मोठी मर्यादा असते. पण प्रभू, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागतो. दुःखी अंतकरणाने, जड अंतकरणाने प्रभू आम्ही त्यांना प्रभू देवा आमच्या समोर जात असताना पाहतो, परंतु ख्रिस्त येशूमध्ये तू आम्हाला आशा दिली आहेस की तुझा पुत्र येशू वैभवाने येईल, त्यावेळेला मेघारूढ येईल, त्यावेळेला प्रभू प्रथमतः त्याला पाहण्याचा मान हे आमच्यामध्ये प्रभुदेव जे होते आणि तुला प्रिय झाले, तुझ्यामध्ये जे निर्धाम झालेले आहेत त्यांना मिळणार आहे. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा त्या गौरवी आशेमध्ये जगण्याकरता या सर्व प्रियांच्या आप्तजन इष्ट मित्र प्रभू जे मागे राहिलेले आहेत त्यांचं तू सांभाळ कर. तुझ्या आत्म्याने त्यांना तू परत करतो. त्याच्या सगळ्या गरजा तू ख्रिस्त येशूत पूर्ण कर. येशूच्या नावात मागितले म्हणून तू आहे. आमेन. यावेळेला नवीन वर्षा निमित्ताने आपण देवाची स्तुती आराधना करणार आहोत आणि एकविसाच्या गीत संग्रहामधून गीत क्रमांक 123 हे आपण गाऊ आणि ते गाऊन आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. गीत क्रमांक 123. Thank you.
काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझं प्रीती करावी व तुझ्या नावाचा महिमा ऐकायला नावा म्हणून तो आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आपण यावेळेला वाचन करूया. देवाने ही वचने सांगितली, मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसो. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. आपणासाठी कोरी मूर्ती करू नको. वर आकाशातील खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खाली जलातील कशाची प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको आणि त्यांची पूजा करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. प्रभू जो तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. शाबा दिवस पवित्रपणे पाळण्याचे आठवण ठेव. 6 दिवस उद्योग करून आपले सर्व काम कर. 7वा दिवस तुझा देव प्रभू याचा शाबात आहे. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. आपला बाप व आपली आई यांचा मान राख. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. मनुष्य हत्या करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. व्यभिचार करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. चोरी करू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या पापास आमची अंतःकरणे वळी. आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नको. त्याची पत्नी, त्याचा दास, त्याची दासी, त्याचा बैल, त्याचे गाढव अथवा त्याच्या कोणत्याही चीज वस्तूचा लोभ धरू नको. हे प्रभू आम्हाला दया कर आणि आमच्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातील असे आम्ही तुला निघतो. आजच्या दिवसासाठी नेमलेली 7 प्रार्थना मी करीत आहे. हे सर्व समर्थ आणि परम दयाळू देवा, तुझा एकुलता पुत्र येशू याच्या नावाने लोकांना आरोग्य आणि तारण मिळते. म्हणून आम्ही येशू नावाचा महिमा सर्व जगाला आनंदाने विदित करावा असा अनुग्रह तू आम्हाला दे. तुझ्या सारी पवित्र आज्ञाचा असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळेला उभ्या असताना आपण स्तोत्र वाचन करणार आहे. आजच्या मनासाठी जे स्तोत्र घेतलेलं आहे ते स्तोत्र संहिता 138. वर्षाची उपासना यासाठी नेमलेलं सूत्र संहिता 138. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करेन. अन्य देवांच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करेन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नामाचे उपकार स्मरण करेन. कारण तू आपल्या संपूर्ण नामाहून आपल्या वचनाची थोडी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या आत्म्याला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहे. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर परम थोर आहे, तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. मी संकटामध्ये भ्रमत असलो तरी मला तू उत्तेजन देतोस. माझ्या वैरांच्या क्रोधावर तू आपला हात चालवतोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो. परमेश्वराने सर्व काही सिद्धीस नेम. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तो आपल्या हातचे काम मध्ये सोडू नको. करता जे शास्त्रपाठ घेतलेले आहे त्याचं वाचन करूया. पहिला शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेला आहे. यशायाचं पुस्तक 9 अध्याय 2 ते 7. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून घेण्यात आलेला आहे. कलसेकरास पत्र पहिला अध्याय 15 ते 23. नवीन वर्षाची उपासना याकरता नेमण्यात आलेला प्रथम शास्त्रपाठ यशायाचा 9 अध्याय 2 ते 7 वचन. यशाया 9, 2 ते 7. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर
प्रकाश पडला आहे. राष्ट्राची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समय करावयाच्या आनंदाप्रमाणे लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तू समोर आनंद करीतात. कारण विधानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे चूक, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याचवर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडीला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्धांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही लावण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहे. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यांवर 70 आहे. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ताबुद्धीला व शांतीला अंत नसणार. दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नाही. येथे प्रथम शास्त्रपाठ समाप्त होत आहे. ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य. तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होता. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृत्यूतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. तो पूर्णतः त्याच्यात बसावे आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून तज्ञाद्वारे सर्व, ते पृथ्वीवर असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्यावर दावे समेत करणे हे पित्याला बरे वाटले. तुम्ही जे पूर्वी दुष्कर्म करीत मनाने पटके व वैरी होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या मासमय शरीरात मरणाच्या द्वारे समेत केला आहे. यासाठी त्याने तुम्हास पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपल्या समोर उभे करावे. जर तुम्ही विश्वासात स्थिरावले व अडळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही आढळा नाही तर हे सर्व होईल. तेव्हा वाचल्यावर वचनावर आश्रय. यावेळेला आपण शुभवर्तमानाकरिता उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. देवावर विश्वास ठेवा आणि मजबरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहे. नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेऊन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. मी जातो तिकडचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे. तो त्याला म्हणाला, प्रभू आपण कोठे जाते आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कोणी जात नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. इथून पुढे तुम्ही त्याला ओळखीत आहोत, तुम्ही त्याला पाहिलेही आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभू पिता आम्हाला दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. ईश्वरे त्याला म्हणते, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असून तुम्हाला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.
तर पिता आम्हास दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता आममध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही, तर मजमध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करीतो. मी पित्यामध्ये व पिता आममध्ये असतो हे माझे खरे माना, नाही तर माझ्या कृत्यामुळे तरी माझे खरे माना. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. उभे असताना आपण आपला विश्वास प्रगट करूया. प्रसिद्ध समाधान गीता आपण एकत्र म्हणूया. सर्व समर्थ एकच देव पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा, त्याविषयी मी विश्वास करतो आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व काळापूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्यावर लोके झाली, जो आम्हा मनुष्यासाठी वाटत्यात आणण्यासाठी स्वर्गात उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियमेपासून देहाधारी मनुष्य झाला आणि पिलाताच्या वेळेस आम्हासाठी त्याला क्रूशी दिले, ज्याने पुत्र भोगिले व त्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे कसाईशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि जो जिवंतांचा विनाशाचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, त्याच्या राज्याचा होणार नाही. त्याविषयी मी विश्वास करतो आणि पवित्र आत्मा, जो प्रभू व जीवनदाता, पिता व पुत्र यापासून जनितो आणि पिता व पुत्र याच्या आराधना गौरव होते, जो भविष्यवाण्यापासून बोलत असेल, त्याविषयी मी विश्वास करतो आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकमेकांविषयी मी विश्वास करतो. पापाच्या क्षमेसाठी बपतिस्मा करतो आणि मेल्याचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन याची मी प्रतीक्षा करतो. आमेन. देवाच्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. आपण प्रार्थना करू. देवाप्पा, ही वेळ तुझ्या वचनातून ऐकून आमच्या आध्यात्मिक आणि ऐहिक जीवनासाठी मानना घेण्याची आहे. मी तो देत असताना तू माझ्या मुखाला, माझ्या जीवेला स्पर्श कर आणि प्रभू, तुझ्या लोकांची जी गरज आहे ती याद्वारे पूर्ण व्हावी, यासाठी प्रभू तुझा गौरव होण्यासाठी तो आमचा उपयोग कर. येशूच्या नावाने आमेन. बेथलेहेम या ठिकाणी जन्मलेल्या बाळाचे नाव येशू असे ठेवण्यात आलेले आहे, कारण देवबापाने आपल्या दूताद्वारे योसेफाला तसे कळवले होते. पण येशू या नावासोबत त्याला अनेक इतर नावे देखील देवाने आपल्या सदस्यांच्या द्वारे जुन्या करारामध्ये सुद्धा नमूद केलेले आहे. आणि त्यापैकी आपण यशायाच्या पुस्तकातून 9व्या अध्यायाच्या 6व्या वचनापासून आपण 6व्या वचनातील नावावरती आपण गेल्या आठवड्यावर ऐकत आलेलो आहोत. आणि ह्या नावांच्या मागे उद्देश हा आहे की त्याच्याद्वारे देवाला आम्हा मनुष्याला हे कळवायचं आहे की त्या नावाप्रमाणे त्या बाळामध्ये तशी गुण वैशिष्ट्य आहेत. जसं आपल्याला जी नावं आई वडिलांनी ठेवले त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे, त्या नावाचा काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून नाव ठेवायची वेळ येते तेव्हा आई वडील खूप शोधाशोध करतात, नाही का? आणि काही आई वडील आपल्या पत्नीचं नावाची सुरुवात, पतीच्या नावाची सुरुवात असे जोड शब्द करून नावं नवीन तयार करतात किंवा आहेत का अशी शोधतात. किंवा मग त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा रंग बघून, नाही का, वेळ काळ बघून, किंवा प्रियजन जे होऊन गेले त्यांच्यावर खूप प्रेम असतं म्हणून त्याचीच नाव पुन्हा नवीन बाळाला ठेवून, असे अनेक प्रकार चाललेले असतात कुटुंबामध्ये. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव स्वर्गातून आलं आणि ते त्या बाळाला देण्यात आलेलं आहे. आणि पुढे आम्ही पाहतो यशायाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, पहिलं नाव त्याला दिलेलं आहे, म्हणजे त्या वचनामध्ये पहिलं जे लिहिलेलं आहे ते म्हणजे त्याला अद्भुत सल्लागार किंवा अद्भुत मंत्री म्हणते. आता असं म्हणण्यामागे देवाचा हा उद्देश होता की तो जो सल्लागार आहे त्याला आम्हा विश्वास करण्याची प्रत्येक गोष्ट इत्तभूत त्याला माहिती आहे. म्हणजेच त्या तारणाऱ्याचं, त्या बाळाचं अगाध ज्ञान किती आहे याची कल्पना सर्व जगाला यावी, म्हणून त्याला अद्भुत मंत्री, अद्भुत सल्लागार असं म्हटलेलं
हा देव आहे आणि तो समर्थ कसा आहे याविषयी आपण ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये असलेलं सामर्थ्य, त्याच्यामध्ये असलेली शक्ती आपण पाहिलेली आहे. आज त्यातील तिसऱ्या नावाकडे आपण लक्ष देणार आहे. त्या बेथलेहममध्ये जन्मलेल्या बाळाला सनातन पिता असे म्हणतील असं देवाच्या दासाने आपल्या त्या भविष्यवाणीमध्ये लिहिलेलं आहे. सनातन पिता याला इब्री भाषेमध्ये सार्वकालिकतेचा पिता असं म्हटलेलं आहे. फादर ऑफ इटर्निटी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व काळाचा पिता आहे असा येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून मसीहा जो येणार आहे तो सर्व सृष्टीचा निर्माण करता कसा आहे, तो वेळेचा आणि काळाचा कसा करविता आहे, करता करविता आहे, हे देवाने त्या वचनामध्ये ठेवलेलं आहे. हे रहस्य आहे. आणि जेव्हा आम्ही त्याचं वाचन करतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्हाला कळतं. परंतु जर यशाची वाणी आपल्याला समजली नाही तर त्याच वाणीची परिपूर्णता कशी झाली, योहान पहिल्या शुभवर्तमानामध्ये पहिला अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये म्हणतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि आम्ही त्याचे गौरव पाहिलेले आहे आणि त्याच्याद्वारे त्याच्यामध्ये त्याच्याकरिता सर्व झालेलं आहे. म्हणजे या शब्दाने येशू ख्रिस्ताने सर्व निर्माण केलेले आहे. मग जसं आमचा पिता हा निर्माण करता आहे तसंच येशू ख्रिस्त हा निर्माण करता. याचाच अर्थ असा की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही एक आहेत. त्या तिघांच्या मध्ये देवत्व एक आहे. आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला असेल की जर स्वर्गामध्ये देव पिता आहे तर खाली पृथ्वीवरती जन्मलेलं बाळ येशू बाळ हा सनातन पिता कसा होईल? म्हणजे वरती एक पिता आहे आणि हा अजून एक पिता जन्माला आला काय? साहजिक आहे. किंवा तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न निर्माण होईल, म्हणजे स्वर्गामध्ये जो पिता आहे तोच खाली आला का आणि मग तोच परत वर गेला का? म्हणजे स्वर्गातील पिता आणि येशू हा पिता हे दोघे एकच पिता आहेत का? कन्फ्युजन आहे. सर्वसाधारण वाचणाऱ्या माणसाला हेच समजतं. देवा कसं म्हणतो की येशू ख्रिस्ताला सनातन पिता म्हणते, मग स्वर्गामध्ये जो पिता आहे तो कोण आहे? असे अनेक आणि असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. परंतु या सर्वांच्या उत्तरावरती उत्तर एकच आहे, ते म्हणजे देव हा एकच आहे आणि त्या देवामध्ये तीन व्यक्ती वेगळ्या वेगळ्या आहेत, परंतु या तिन्ही व्यक्ती देवत्वामध्ये एक आहे. कशा आहेत? देवत्वामध्ये एक आहे. आम्ही मनुष्य वेगळे वेगळे आहे, परंतु आमच्यामध्ये जे मनुष्यपण जे आहे, त्याचा जो इसेन्स हे एक आहे. आणि तशा प्रकारे पिता आहे, पुत्र आहे आणि पवित्र आत्मा आहे. हे तिघेही देव वेगळे वेगळे नाही, हे त्रिदेव नाही, हे एकच देव आहे. आणि या एका देवामध्ये या तीन वेगवेगळ्या व्यक्ती अस्तित्वात आहेत. जुन्या करारामध्ये पिता त्यामध्ये कार्यरत होता. नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा त्या देवत्वामधला दुसरी व्यक्ती कार्यरत होता. आज आपल्यामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये वस्ती करणारा पवित्र आत्मा तो आज कार्य करत आहे. देवामधील तिसरी व्यक्ती पवित्र आत्मा ही आमच्या जीवनामध्ये आणि जगामध्ये कार्य करत आहे. आणि म्हणून येशू हा वेळ, काळ, सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे आणि म्हणून त्या नात्याने तो आमचा पिता आहे. जसं आम्हाला आई वडिलांनी जन्म दिला, आपण म्हणतो वडिलांना आपला पिता आहे, बाबा आहे आणि वडील आहेत, त्यांना बाप आहे. तशा प्रकारे मिळालो. आणि हा जो येशू आहे याला सनातन पिता म्हणतील असं म्हटलेलं आहे. हा सार्वकालिकतेचा पिता आहे. तो होता, आहे आणि असणार. आणि म्हणून प्रियानो, आपण जर योहानाचे शुभवर्तमान पहिला अध्याय 3 वर्ष वाचले आणि त्याला जो कलसेकरास पत्र पहिला अध्याय 16 आणि 17 ही वर्षे वाचली तर यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व उत्पन्न झाले, त्याच्याद्वारे उत्पन्न झाले आणि त्याच्यासाठी उत्पन्न झाले. तो या सर्वांच्या पूर्वीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात असं कलसेकराच्या पत्रामध्ये तो लेखक लिहितो. आणि म्हणून येशू हा सनातन पिता आहे, जो जीवनदाता आहे, सार्वकालिक जीवन देणारा आमचा येशू प्रभू आहे. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला समर्पण करतात स्वतःच्या जीवनाचं, त्या प्रत्येकाला तो सार्वकालिक जीवन बहाल करतो. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये आम्ही ऐकतो, वाचतो की देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्या पुत्रावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, त्याचा नाश होणार नाही. आणि म्हणून तो येशू ख्रिस्त आमचा सनातन पिता
हा नुसता संरक्षक नाही, हा नुसता पुरवठा करणारा पिता नाही, तर तो आमच्या संगती राहणारा परमेश्वर आहे. तो आमच्या संगती राहणारा परमेश्वर आहे. ज्याने अमेरिका उभी केली त्या जॉर्ज वॉशिंग्टन यांना राष्ट्रपिता ही उपाधी देण्यात आलेली आहे. फादर ऑफ कंट्री असं म्हटलेलं आहे. का? कारण त्यांनी ज्या प्रकारे तो देश घडवला, त्यांनी जे नियमावली तयार केली, त्यांनी जे बेसिक्स तयार केले, त्यांनी जे कायदे तयार केले, आणि आज जी अमेरिका उभी आहे त्यांच्या मोठ्या कष्टामुळे, ज्ञानामुळे, चलाखीमुळे आणि कुशाग्र बुद्धीमुळे त्यांनी ही अमेरिका उभी केली आहे. म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांना राष्ट्रपिता ही उपाधी देण्यात आलेली आहे. राष्ट्रपिता म्हणण्यामागे प्रियानो बरेच उद्देश असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा उद्देश आहे, आणि तो म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये जो पिता असतो त्या पित्याकडे तुम्ही पहा. आमचे वडील असतात त्यांच्याकडे तुम्ही पहा. ते आमच्या कुटुंबाचं रक्षण करतात. ते आमच्या कुटुंबाला सगळं खाऊ पिऊ मिळतं की नाही, कपडे लत्ता मिळतो की नाही याची काळजी करत असतात. ते आमचं संरक्षण करतात. आम्हाला लागलेलं अन्न वस्त्र निवारा हे सगळं ते पुरवतात. आमच्यावरती ते प्रेम करतात. अगदी तशाच प्रकारे येशू ख्रिस्त आमचा सनातन पिता आहे. तो आम्हाला पुरवठा करणारा देव आहे. तो आमचं संरक्षण करणारा देव आहे. तो आमची काळजी करणारा देव आहे. आणि बरोबर जो बाळ जन्माला येणार होता तो इस्रायल करता पिता होईल असं भविष्यवाणी यशायाने नमूद केलेली आहे. त्या बाळाला, त्या सनातन पित्याला मृत्यू रोखू शकणार नव्हता. त्या सनातन बाळाला एवढी सामर्थ्य असणार त्याच्यामध्ये की तो मृत्यूवरती विजय मिळवणार आहे. आणि असा जो येशू, त्याच्यावर जर आम्ही विश्वास करतो, त्याला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारतो, त्यावेळेला तो आमचाही सनातन पिता होतो. आमचाही सनातन पिता होतो. सगळ्या गोष्टी तो आम्हाला पुरवितो. पण कसे? पहिला मुद्दा आहे प्रियानो, यशया हा मसीहाचे दैवीपण दर्शवतो. 700 वर्षानंतर जन्माला येणाऱ्या बाळाबद्दल यशयाच्या द्वारे देवाने ही भविष्यवाणी दिलेली आहे. आणि तो असं म्हणतो की हा बाळ जो जन्माला येणार आहे तो अनंतकालीन या मर्यादेपर्यंत, अनंतकालीची मर्यादा म्हणजे ते आपल्याला ठाऊकच नाही, अनंत काळचा तो पिता असणार आहे. यशयाच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिला तर तो नेहमी अनंत काळाविषयीच बोलत असतो. सार्वकालिक जीवनाविषयी तो बोलत असतो. यशाचा ग्रंथ 57 अध्याय 15व्या वचनामध्ये असं म्हटलंय, तो परमेश्वराविषयी असं म्हणतो, जो उच्च आहे, जो परमतोर आहे आणि जो अक्षय स्थितीत वास करतो. अक्षय स्थिती म्हणजे अनंतकालिकतेमध्ये वास करतो, सार्वकालिकतेमध्ये वास करतो. दुसरा संदर्भ आहे यशायाह त्याला सनातन पिता म्हणजे जो होता, आहे, असणार असा तो पिता असेल. पुढे प्रकटीकरण 1:8 वचनामध्ये देव असं म्हणतो, प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार, जो सर्व सत्ताधारी, तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी आधी आहे आणि मी शेवट आहे. माझ्यामध्ये सुरुवात आहे आणि माझ्यामध्ये सर्व संपते. माझ्यामध्ये सर्व शेवट आहे. आणि म्हणून प्रियानो, येशया मसीहाचं, येशू ख्रिस्ताचं दैवीपण या ठिकाणी आपल्याला दर्शवतो. दुसरी गोष्ट आहे या वचनामध्ये, येशू जो बाळ म्हणून जन्माला येणार आहे हा एकमेव पित्याचे गुण आम्हाला प्रगट करू शकतो. येशू शिवाय पित्याचे गुण कोणी प्रगट करू शकणार नाही. आणि म्हणून जेव्हा फिलिपाने म्हटले आम्हाला पिता दाखव, तेव्हा प्रभू काय म्हणाला त्याला, तू अजूनही माझ्या बरोबर इतका काळ असून ओळखलं नाहीस का? पिता मजमध्ये आणि मी पित्यामध्ये आहे. ज्यांनी मला पाहिले आहे त्यांनी पित्याला पाहिले आहे. आम्ही म्हणू शकतो का कुठल्या जगाचा बाप असं म्हणू शकतो का ज्यांनी मला पाहिले त्यांनी स्वर्गातील पित्याला पाहिले? नाही म्हणू शकत. कारण येशू ख्रिस्त हा पित्याजवळून आलेला आहे, पित्यामधून तो आलेला आहे. तो आणि पिता एक आहे स्वर्गामध्ये. आणि म्हणूनच पिता कसा आहे हे प्रगट करण्यासाठी देवाने त्याला येशूला या भूतलावरती पाठवलेला आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, योहानाचा सुवर्तमान 10 अध्याय 30 आणि 38 वचनामध्ये येशू असं म्हणाला, मी आणि पिता एक आहे, मजमध्ये पिता आहे आणि पित्यामध्ये मी आहे, हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे. येशूचा तोचे शब्द आहे, मी पित्यामध्ये आणि पिता मजमध्ये, हे तुम्ही ओळखावे आणि तुम्ही समजून घ्यावे. आणि म्हणून प्रियानो, या वचनाच्या द्वारे आम्हाला एकच कळतं
की पिता आणि पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हे वेगळे नाही, ते एक आहे देवत्वामध्ये. आणि म्हणून देव कसा आहे हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्ही येशूकडे पाहायला पाहिजे, ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. तो देवाची मूर्तिमंत अशी प्रतिमा आहे, प्रतिकृती आहे. त्या ख्रिस्ताकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही असं खुद्द येशू ख्रिस्त स्वतः यशाच्या ग्रंथ 14 वर्षामध्ये आपण वाचलेले आहे. आणखी एक मुद्दा वैशिष्ट्यपूर्ण आहे, तिसरा मुद्दा, आणि तो म्हणजे येशू जे आहे, हे जे बेथलेहममध्ये जन्मलेलं बाळ आहे, हे परिपूर्ण असा पिता आहे. हा योग्य असा पिता प्रभुदेवाकडे आमच्याकरता पाठवलेला आहे. जसं आम्ही आमच्या जगी वडिलांच्या विषयी अपेक्षा करतो, माझे वडील असे असावे, नाही का, तशाच प्रकारे आमचा येशू आहे. आम्ही ज्या ज्या प्रकारे आमच्या पित्याबद्दल अपेक्षा करतो त्या प्रत्येक पद्धतीप्रमाणे आमचा हा स्वर्गीय पिता, सनातन पिता जो येशू खाली आला तो आहे. आणि म्हणून तो आमच्यावरती मेंढपाळासारखं प्रेम करतो. मेंढपाळ कसा प्रेम करतो? आपल्या मेंढरांची तो काळजी घेतो, त्यांची लोकर काढतो, त्यांना ताजं तवानं करतो, त्यांना हिरव्यागार पूर्णात बसवतो, नाही का. आणि अशा सगळ्या प्रकारे मेंढपाळ जशी आपल्या मेंढरांची काळजी घेतो तशी येशू ख्रिस्त आमची काळजी घेतो. आणि म्हणून त्याने सांगितलं, मीच उत्तम मेंढपाळ, मीच उत्तम मेंढपाळ. आणि मग हा मेंढपाळ जे हरवलेले त्यांना पण शोधून आणतो, जे आहे त्यांना सुरक्षित ठेवतो. इतकं प्रेम तर करत असतो प्रियानं. आपले वडील जसं आपल्या लेकरांच्या प्रेम करतात, आपल्या लेकरांचं संरक्षण करतात, आपल्या लेकरांना योग्य ते मार्गदर्शन करतात, किती अद्भुत आहे. येशू ख्रिस्त तशाच प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत असतो. आणि म्हणून येशू मध्ये आपल्याला पित्याचं प्रेम सापडतं, येशू मध्ये आम्हाला पित्याचं मार्गदर्शन सापडतं, आणि ते आम्हाला दररोज आणि दररोज मिळतं. आणि म्हणून येशू असं म्हणाला, ज्यांनी मला पाहिले त्यांनी पित्याला पाहिले आहे. पिता आणि एक आहोत. काही जैविक बाप यांच्याकडून लेकरांना विचित्र वागणूक मिळत आहे आणि ते वाईट आहे. त्या सगळेच बाप चांगले असतात असं नाही, काही खाणारे पिणारे पण असतात, नाही का. आणि म्हणजे लेकरांना आवडत नाही. काही काय बाप आपल्या लेकरांनाही घेऊन खाणं पिणं करतात, असे पण काही काय आहे बाप आहे, नाही का. आता ते जाऊ दे बाजूला. परंतु असेही काही बाप आहेत की ज्यांच्या वागण्यामुळे त्यांची लेकरं दुःखी आहे, ते अस्वस्थ आहे, त्यांच्या मनामध्ये शांती नाही. आणि मग ते बाहेर जातात आणि इतर मुलांचे वडील बघतात आणि इतके आदर्श वडील पाहून त्यांची खंत, आपल्या वडिलांची खंत त्यांच्या मनामध्ये त्यांना एवढी दुखावत असते की त्या तारुण्यामध्ये काय करायचं हे समजत नसल्यामुळे ते वाम मार्गाला लागत आहे, चुकीच्या मार्गाला लागत आहे. कारण घरामध्ये बाप मार्गदर्शन करू शकत नाही, घरामध्ये बाप आदर्शपणा आपल्या लेकरांसमोर ठेवत नाहीये. काय करणार? त्याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे आणि येशूलाही दुःख आहे प्रियानो. पण तशी वागणूक, त्या विचित्र बापासारखी वागणूक आमचा ख्रिस्त जो सनातन पिता आहे तो आम्हाला देत नाही. तो आम्हाला कवटाळतो, तो आम्हाला उचलून धरतो, तो आम्हाला त्याच्या खांद्यावरून वागवतो, जसं इस्रायलाला त्याने खांद्यावरून वागवलेलं आहे. आपल्या बाहूंनी त्यांना सांभाळलेलं, संरक्षण दिलं. तशाच प्रकारे येशू ख्रिस्त आमचा जो सनातन पिता आहे, हा शेवटपर्यंत आमची काळजी घेणारा, आमच्या सोबत राहणारा, नाताळाच्या दिवशी जन्माला आला. किती छान आहे. मग आम्ही घाबरण्याची गरज नाही, अस्वस्थ होण्याची गरज नाही, निराश होण्याची गरज नाही आणि घाबरण्याची गरज नाही. कारण हरवलेल्या लेकरांसाठी बापाचं प्रेम, बापाचा जिव्हाळा, बापाची सुरक्षितता येशूमध्ये प्राप्त होते. प्रभूने ती उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे की बेथलेहममध्ये नाताळच्या दिवशी जन्मलेला येशू हा तुमच्यासाठी सनातन पिता होईल. आणि म्हणून प्रियानो, तो सनातन पिता, त्याला आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारून आपल्या जवळ ठेवूया. कारण प्रभू देवाने त्याला आमच्यासाठी नाताळची गिफ्ट, नाताळची देणगी म्हणून पाठवलेली आहे. शेवटचा मुद्दा आहे, येशू हा सनातन पिता आहे. यशायाचा ग्रंथ 9:7 वचनामध्ये आम्ही वाचलेले आहे, एकदा का आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला की आपण देवाची मुले होण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. म्हणजेच काय, त्या देवत्वामध्ये जो येशू ख्रिस्त आहे, जो पवित्र आत्मा आहे, ते देवाचे प्रभू, आम्ही प्रभूमध्ये लेकर होतो आणि तो आमचा सनातन पिता होतो. देवाच्या
प्रीतीपासून मग आम्हाला कोणी अलिप्त किंवा विभक्त करू शकत नाही असं देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. म्हणून आज या नवीन वर्षाच्या प्रारंभाला जो बेथलेहममध्ये जन्मलेला येशू नाताळच्या दिवशी आम्ही आनंदोत्सव केला, त्याच येशूला आपला पिता म्हणून या नवीन वर्षात पदार्पण करू. कारण नवीन वर्ष आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं, पण त्याला काळा टिपका असणार, काळा नाग असणार. कारण दुःख हे मनुष्याच्या वाट्याला येतं प्रियानं, नाही का? काही ना काही कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ते आमच्या जीवनामध्ये प्रवेश करतच. आणि हे दुःख येत आहे तोपर्यंत आमचा विश्वासही भक्त होणार पण नाहीये. आणि म्हणून जेव्हा सुख येईल त्यावेळेला आम्ही देवाचे स्मरण करावे, जेव्हा दुःख येईल त्यावेळेला ते सहन करण्याचं सामर्थ्य आम्हाला मिळावं. याकरता आम्हाला पित्याची गरज आहे, बापाची गरज आहे. संकट येतं तेव्हा लेकरं बापाकडे धाव घेतात, आणि जेव्हा काही पाहिजे असतं तेव्हा लेकरं आईकडे धाव घेतात. स्वतःच्या कुटुंबात वापरून पहा, नाही का? आणि म्हणून प्रियानो, ख्रिस्त हा आमची माऊली आहे, माता आहे. ख्रिस्त हा आमचा सनातन पिता आहे. ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज पडेल, ज्या ज्या वेळेला आमच्यावर संकट येईल, ज्या ज्या वेळेला आम्हाला सुरक्षिततेची भावना हवी अशी वाटेल, ख्रिस्ताला हात मारा, तो आम्हाला निश्चित जवळ करेल. आपण प्रार्थना करूया. देवा बाबा, मी तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तू आमचा महान प्रभू आहेस. तू आमच्यासाठी नाताळच्या दिवशी येशू नावाचं गिफ्ट स्वर्गातून पाठवलास. ते बेथलेहममध्ये प्रभू आम्हाला प्राप्त झालं. आणि प्रभू ज्यांनी त्याला आपल्या अंतःकरणात स्वीकारलं, त्याचं जीवन बदलून गेलं. आणि तो आम्हा सर्वांसाठी सनातन पिता होईल. तो आम्हाला प्रेम टाकते, तो आम्हाला प्रेम देईल, तो आमचं संरक्षण करेल, तो आमची काळजी घेईल, तो आम्हाला आपल्या बाहुमध्ये, आपल्या खांद्यावरती घेऊन तो चालवेल. आणि म्हणून असा समर्थ देव, सनातन पिता तो आम्हाला दिलास, आम्ही आभार मानतो. प्रभू, त्याला आम्ही सोबत घेऊन चालावे. या संपूर्ण वर्षभर आम्ही त्याचं स्मरण करावं असे होते. येशूच्या नावात मागितले प्रभू, म्हणून तो आहे. आमेन. यावेळेला आपण उभे राहूया आणि गीत गाऊया. गीत क्रमांक 122 गाऊया. म्हणजे आपल्याकडे ऑडिओ आहे, ते रेकॉर्ड आपण ऐकणार आहोत. आणि हे ऐकत असताना आपण आपली दानपणे प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. Thank you.
तुमचा प्रकाश लोकांसमोर सापडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपण प्रार्थना करू. हे जगाच्या निर्माणकर्त्या पवित्र दूत तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झालेल्या तुला देत आहोत. ही रत्ना आणि वरपणी तुझ्या पवित्र मेजावर विश्वास सादर करीत आहोत. त्या सहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवेकरिता तुझं प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असे आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्ताचा प्रभू येशूद्वारे आमेन. मंडळीने बसावे. आपल्यामध्ये श्रद्धा भेट आहे. काही त्यांना साक्ष सांगण्याची इच्छा झालेली आहे. त्यांना मी विनंती करतो थोडक्यामध्ये त्यांनी देवाने जे उपकार त्यांच्यावरती केले ते त्या मंडळीला विनंती करावे. लास्ट इयर प्रियानो जेव्हा क्रिसमस होता आणि मी फराळाचे ताटं आपण जेव्हा आपला आनंद सेलिब्रेट करतो सगळ्यांसोबत, त्यावेळेस जेव्हा मी फराळाचं ताट घेऊन माझ्या शेजाऱ्यांकडे गेली तर एक नवीन कपल होते आणि त्यांनी त्या सिस्टरने मला विचारलं, भाभी क्रिसमस क्या होता है? आपने जो ये खाना मुझे दिया है ये क्या पूजा करके खाने का है? तर प्रियानो त्यावेळेस एक खूप म्हणजे खंत वाटली की मी जर फराळाचं ताट घेऊन जाते आणि सुवार्ता सांगत नाही, ख्रिस्त काय आहे हे जर सांगत नाही तर खरोखर ही एक दुःखाची गोष्ट आहे. मग आपण काय शिकलो एवढे दिवस? तर मी म्हटलं मी पुढच्या आणि माझ्यामध्ये हिंमत नाही झाली तिला सांगायला. तरी पण एक शब्दामध्ये मी तिला सांगितलं की ख्रिसमस काय आहे किंवा ख्रिस्त काय आहे. आणि मी वर्षभर या गोष्टीची वाट बघत होते प्रियानो की मला एक ना एक दिवस सगळ्यांना ख्रिस्त गाजवायचं आहे. माझ्या चाळीमध्ये जर मी ख्रिस्त सांगत नाही, फक्त फराळाची ताकद जर वाटत बसली तर परमेश्वर मला यांचा हिशोब विचारणार आहे. तुला ख्रिस्त आणि जगाचा प्रकाश तुझ्याकडे आला होता तर तू तो इतरांना का नाही सांगितला? तर ख्रिस्त गाजवायचा तर कसा गाजवायचा, काय करू आणि कशा प्रकारे सुवार्ता सांगू? तर पाळक साहेबांनी आपल्या ईस्टरच्या दिवशी खूप सुंदर संदेश दिला होता की ख्रिस्त कशा प्रकारे गाजवायचा आहे. तो जन्माला आला, तो आपल्यासाठी त्या वधस्तंभावरती गेला आणि तो मृत्युमुखी पडून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठलेला आहे आणि तो पुन्हा येणार आहे. अशा प्रकारचे पूर्ण सुवार्ता आपल्याला लोकांना सांगायचं आहे ख्रिसमसच्या दिवशी. आणि ते क्लिक झालं, डोक्यामध्ये खूप बसलेलं होतं की नाही आता मला अशी सुवार्ता सांगायची आहे प्रियांनो. आणि ख्रिसमसच्या आदल्या दिवशी मी एक म्हणजे छोटंसं फंक्शन ठेवलं. माझ्या चाळीतल्या सगळ्या लोकांना मी इन्व्हाइट केलं. सगळेजण आले, छोटे लेकरं होते. माझ्या चाळीमध्ये एकही जण धार्मिक नाही, सगळे विधर्मी लोक आहेत. आणि खूप खूप सुंदर रीतीने परमेश्वराने त्या ठिकाणी मला चालवलं. आणि जी स्त्री मला विचारलं होतं लास्ट इयर, तिला मी सुवार्ता सांगितली, सगळ्यांना सुवार्ता सांगितली. जवळजवळ 20-25 लोक होते. मी देवाला खूप खूप धन्यवाद देते. आणि जेव्हा पूर्ण प्रेयर झाली प्रियानो, त्यावेळेस ती बाई माझ्याकडे आली आणि मला बोलली, भाभी अभी मुझे पता चल रहा है क्रिसमस क्या होता है और यीशु मसीह क्या होता है. मी देवाला खूप खूप धन्यवाद देते कारण एक आत्मा परमेश्वरासाठी खूप अनमोल आहे प्रियानो. आणि ती बोलली की अगले साल है ना, मैं भी अभी क्रिसमस के दिन है ना बोलूंगी कि क्रिसमस क्या होता है, यीशु मसीह मुझे पता चल रहा है. मी देवाला सगळं गौरव देते प्रियानो. खरोखर आपण जर अशा प्रकारे जर ख्रिस्त गाजवला तर एक आत्मा, एक नाणं, परमेश्वर जे हरवलेलं नाणं ते शोधायला आपण दिवा लावून शोधतो सगळीकडे. आणि एक मेंढरू जे हरवलेलं आहे हे परमेश्वर कसं शोधतं ते या प्रकारे परमेश्वराने मला सहाय्य आणि मदत केली. म्हणून देवाच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची उपकार. थँक्यू सो मच बाळासाहेब, आई वेळेस मला साक्ष सांगण्याची संधी दिली. अशा प्रकारे मिळालेल्या संधीचा उपयोग ख्रिस्त सुसमाचार सांगण्यासाठी आपण करू शकतो. त्याचं हे जिवंत उदाहरण आपल्या मंडळीमध्ये आहे. याकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. असे अनेक लोक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांना अजून क्रिसमस काय माहीत नाहीये.
आणि साध्या सोप्या भाषेत जर आपण त्यांना सांगितला तर प्रभू त्याचं काम करतो. आता त्यांचं काम झालेलं आहे सिस्टर. तुम्ही त्यांच्या पुढच्या आध्यात्मिक वाढीची काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही फक्त बी पेरण्याचं काम, मोठं काम केलेलं आहे. ते वाढवण्याचं काम देवाचे आहे. हालेलुया. पाणी घालणारा आणि वाढवणारा देव आहे, आणि म्हणून प्रभू तुमचे कष्ट वाया जाऊ देणार नाही. पण त्या बहिणीसाठी जरूर प्रार्थना करा. कदाचित त्या बहिणीच्या द्वारे तिचं कुटुंब प्रभूकडे येण्याची शक्यता आहे, प्रभूला ओळखण्याची शक्यता आहे. आणि म्हणून देवाची स्तुती करूया की या नाताळाला सुंदर अशी साक्ष आपल्या समोर आलेली आहे. ही प्रार्थनेची वेळ आहे आणि बंधू लाकरा यांनी जे वेदीवरील कपडे, जे पडदे पाहिजे होते ते सर्व दिलेले आहेत. त्याच्यावरती आपण यावेळेला आशीर्वाद मागूया. आपण प्रार्थना करू. देवापा, आम्ही तुझी स्तुती करीतो, धन्यवाद देतो. तू आमचा महान परमेश्वर आहेस. तुझ्या मंदिराला काय हवं आणि काय नको हे एक जागृत सभासद प्रभू ओळखू शकतो आणि देऊ शकतो. आणि प्रभू अपेक्षा केल्यानंतर झटकन प्रभू देवापा त्याला होकार देऊन ज्या कुटुंबियांनी, लाकरा कुटुंबियांनी ते पडद्यांचे 2 सेट दिलेले आहेत प्रभू, त्यावर त्या पडद्यांच्यावर आशीर्वाद पाठव. त्याद्वारे तुझ्या मंदिराची शोभा अजून वाढावी, पावित्र्य अजून वाढावे असे तू कर. दिल्याने कमी होत नाही, परंतु ते वृद्धिंगत होते. हाही आशीर्वाद त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आणि लेकरांना दे, येशूच्या नावाने आमेन. त्यावेळेला आपण बरीचशा प्रार्थनेमध्ये जाऊ. आपला देश, राष्ट्र यामध्ये शांतता आणि ऐक्य प्रस्थापित व्हावं. मुख्य जन प्रांताचे बिशप, सर्व पालक वर्ग, स्वार्थिक मिशनरी यांना देवाच्या आज्ञेने अधिक चालवावे. आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करू की आपल्या मंडळीची सर्वांगीण उन्नती व्हावी. ख्रिस्ताच्या सार्वत्रिक एकविसे करता सर्व मानवजाती करता त्यांच्या गरजेनुसार आपण प्रार्थना करू. हे समर्थ सर्वज्ञ ईश्वरा, आम्ही सर्व मानवी प्रार्थना, विनंत्या व प्रार्थना करावी असे तो आम्हाला आपल्या पवित्र शिकवले आहे. तो दैवी प्रतापशाली ईश्वरास आम्ही नम्रतेने विनवितो की तू परमदयेने आमच्या प्रार्थना मान्य कर व सात्विकतेने सर्वदा सत्य, ऐक्य व एकमत यांच्या आत्म्याने प्रेरित कर. जे काही नाम पत्रता त्या सर्वांनी ज्या वचनाच्या सत्यार्थांची एकमताचे असून एकीने व दैवी प्रेमाने राहावे असे तू कर. हे स्वर्गीय बापा, आमचे सर्व बिशप, प्रिस्ट, वडिकन यांना आणि विशेष करून सेवक, आमचे मॉडरेटर BCC, आमचे बिशप काय डॉक्टर प्रकाश पाटोळे, त्याचप्रमाणे आमचे चर्च आचार्य डॉक्टर सुनील आवळे यांनी आपल्या आचरणाने व तत्वनिष्ठेने तुझे खरे व जीवन वचन प्रकट करावे म्हणून त्यास अनुग्रह दे. तुझ्या ऐकण्याची उभारणी व शुभवर्तमानाचा प्रसार करावा म्हणून ज्या तुझ्या सेवकास निर्णय कामे करण्यास तू पाचारण केले आहेस त्यांना आशीर्वाद दे आणि सर्व जग तुझ्या सत्याच्या ज्ञानाने भरले जावे असे कर. तुझ्या सर्व लोकांनी आणि विशेष करून जे भक्त इथे जमले आहेत त्यांनी नम्र अंतकरणाने योग्य भक्तिभावाने तुझे पवित्र वचन ऐकून स्वीकारावे. तुझी सेवा खरेपणाने, पवित्रपणे, धार्मिकतेने आयुष्यभर करावी म्हणून तू त्यास आपला दिव्य अनुग्रह दे. आम्ही तुला विनंतो की सर्व राष्ट्रांना नीतिमत्तेच्या व शांततेच्या मार्गाने तालीम आणि त्यांचे राज्य करते. विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी यांनी तुझ्या लोकास न्यायाने व शांततेने वागवावे म्हणून त्यास मार्गदर्शन कर. आम्ही तुला अशी विनंती करतो की तू स्वर्गीय आशीर्वादाने टंचाई व दुष्काळ यापासून आमचा बचाव व्हावा आणि
भूमीत उत्पन्न हंगामानुसार कृतज्ञता करणारे आम्ही उपभोगावे असे तू कर. हे प्रभू, आम्ही तुला अत्यंत नम्रतेने विनवतो की अनश्वर आयुष्यात जे कोणी क्लेश, शोक, अडचण, दुखणे अथवा दुसरी कोणती विपत्ती त्यांनी पीडित असतील त्यांचे तू सांत्वन व सहाय्य कर. जे तुझे सेवक तुझा विश्वास व भय निवडले आहेत. विशेषतः आमचे चर्चचे सभासद मागील 21 वर्षात ते दुसरे निवडले आहेत. तुझे सेवक बाळू सागरे, त्याचप्रमाणे सेविका स्मिता लोखंडे, त्याचप्रमाणे सेविका सगुणाबाई गायकवाड, सेवक सुधीर लोखंडे, त्याचप्रमाणे सेविका नीता निकम, त्याचप्रमाणे सेवक रॉबिन आढाव, त्याचप्रमाणे सेवक अविनाश मस्के, त्याचप्रमाणे सेवक सुधाकर क्षीरसागर, त्याचप्रमाणे सेविका कमल विक्टर, त्याचप्रमाणे सेवक नंदकुमार शिंदे त्यांचे तुझा रक्षण करावे म्हणून त्यास आम्ही तुझ्या पितृवर करूनच निरवतो. तुझ्या संतांद्वारे जो अनुग्रह व सद्गुण प्रकट झाले आहे त्याबद्दल तुझी परमस्तुती करतो. तुझे आभार मानतो आणि विनतो की आम्ही त्यांच्याप्रमाणे विश्वासात स्थिर राहून तुझ्या पवित्र आज्ञा पाळाव्यात यासाठी की तुझ्या पुत्राच्या रहस्यमय शरीराचे अवयव आहे त्यांनी व आम्ही शेवटच्या दिवशी तुझ्या स्वर्गीय राज्याचे सहभागी व्हावे. हे बापा, आमचा एकच मध्यस्थ व कैवारी येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझसह एकच देव असून सदैव जिवंत असा राज्य करतो त्याच्या प्रित्यर्थ असे कर. आमेन. पवित्र सहभागी करता आपण आपल्या अंतःकरणाची तयारी करूया. जे तुम्ही आपल्या पापाबद्दल बरोबर आणि मनापासून पश्चाताप करीता आपल्या शेजाराशी प्रीतीने निमकतेने वागता आणि ईश्वराच्या आज्ञा पाळण्यापर्यंत त्याच्या पवित्र मार्गात साधून केल्याने वागण्याचा निश्चय करीता येतो विश्वास आणि जवळ आपल्या आध्यात्मिक सामर्थ्यासाठी हे पवित्र साक्रमेंट घ्या. लीन भावे गुगे टेकून सर्वसमर्थेश्वराजवळ नम्रतेने आपली पापे कबूल करा. हे सर्वसमर्थेश्वरा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, सर्व वस्तूंच्या निर्माणकर्त्या, सर्व मनुष्यांच्या न्यायाधीशा, आम्ही बहु पापी दुष्काळी तुझा ईश्वराविरुद्ध कल्पना शब्द व कृती यांच्याद्वारा मिळवले अत्यंत अधमपणे केले आहे आणि त्याच्याद्वारा आपला तुझा संताप क्रोध यांना न्याय दिला आहे. ते आम्ही बघी घेतो आणि त्याकरता शोक करतो. आम्ही अंतःकरणपूर्वक पश्चाताप करीतो आणि आमच्या या चुकल्याबद्दल मनपूर्वक खेद करीतो. त्याचे स्मरण आज उपकारक आहे, त्याचा भार सहाय्य आहे. हे परमदयाळू बापा, आम्हावर दया कर, आम्हावर दया कर. आम्हा गोष्टी सर्व झाली त्याची क्षमा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यासाठी कर आणि असे कर की तुझ्या नावाचा सर्वांना गौरव व्हावा म्हणून आम्ही आतापासून सर्व विनंतीने चालू तुझी सेवा करावी व तुला संतोष व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता याने आपल्या परंपरेने वचन दिले आहे की जे मनापासून पश्चाताप करून खरा विश्वास आणि दासकडे वळतात त्या सर्वांच्या पापांची तो क्षमा करीतो. तुम्हावर दया करो, तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हाला त्यापासून मुक्त करो. सर्व सदाचना तुम्हाला दृढ तुम्हाला सनातन जीवनामृत देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. संत पौल जे म्हणतो तेही ऐका. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे. संत योहान जे म्हणतो तेही ऐका. कोणी पाप केले तर नीतिमान असा तो येशू ख्रिस्त आपल्या पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त आहे.
प्रभू तुम्हाला असो आणि तुझ्या आत्म्यात सर्व असो. आपली अंतकरणे उंचावा की आम्ही प्रभूकडे उंचावितो. आपण आपला प्रभू ईश्वर त्याची उपकार स्तुती करू. असे करणे योग्य उचित आहे. जे खरोखर योग्य उचित आणि आमचे कर्तव्य कर्म आहे ते आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझी उपकार स्तुती करावी. हे प्रभू पवित्र बापा सर्वसमर्थ आणि सनातन देवा मनुदूत आणि मुख्य दूत आणि स्वर्गातील सर्व समुदाय यासह आम्ही तुझे गौरव नाव स्तुती करीतो मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो की पवित्र 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 सैन्यांचा प्रभू सर्वकाळी सर्वकाळी आहे. तुला गौरव असो. हे प्रभू आम्ही प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद आहे. परमेश्वरामध्ये होसाना. सर्व समर्थ देव आमच्या स्वर्गातील बापा तू खरोखरच पवित्र आणि धन्यवादित आहेस. कारण तू आपल्या प्रेमपूर्ण दैनी तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त यास आमच्या तारणासाठी मानवी प्रकृती धारण कराव्यास आणि क्रूसावरील मरण भोगाव्यास दिलेस. त्याने तेथे आपले एकमेव अर्पण एकाच करून अखिल जगाच्या पापासाठी पूर्ण आणि पर्याप्त यज्ञ अर्पण आणि प्रायश्चित्त केले. आपल्या त्या अमलमानाचा निरंतरचा स्मारक विधी स्थापला व त्याचे पुनरागमन होईपर्यंत आम्ही तो करीत जावा म्हणून आपल्या पवित्र श्रीमंत मनात आम्हाला आज्ञा दिली. ज्या रात्री त्यांना धरून देण्यात आले त्याच रात्री त्याने भाकर घेतली आणि तुझी उपकार स्तुती करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास दिली व म्हटले, हा तुम्हा करता दिलेले हे माझे शरीर आहे. माझ्या स्मरणार्थ तुम्ही करा. तसेच भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, उपकार स्तुती करून त्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हा करता आणि लोकांकरता दिलेले हे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा हे प्याल तितकेदा माझ्या स्मरणार्थ करा. म्हणून हे प्रभू स्वर्गातील बापा तुझ्या पुत्राचा धन्य दुःख भोग वामुले मृत्यू त्याची प्रभावी पुनरुत्थान व गौरी स्वर्गाचे स्मरण करून त्या योग्य आम्हाला प्राप्त झालेल्या लाभाबद्दल तुझी मनन करून स्तुती करून त्याच्या प्रतापाने वैभवी पुनरागमनाची प्रतीक्षा करून आम्ही तुझे नम्रदास तुझा प्रताप सर्वेश्वरा समोर तुझ्या पवित्र देणग्याने त्याच्या आज्ञेनुसार या स्मारक विधीचे आयोजन आणि अनुष्ठान करीतो. आम्ही मनपूर्वक निर्मितो की आपल्या पितृवन वत्सलतेस अनुसरून आमचा हस्तमनाचा आणि विकासतीचा येत्यापणा उत्साहामध्ये धैर्य स्वीकारणे आणि असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्ताचे पुण्य मरण ह्या करून व त्याच्या रक्तावर विश्वास करून आम्हास व तुझ्या संपूर्ण एकलेसीस पापाची क्षमा व त्याच्या दुःख भोगाची करसुलाभ प्राप्त व्हावे. हे अत्यंत दयावंत बाप्पा मित्रांना नम्रतेने विनवितो की तू आपला पवित्र आणि जीवन दयात्मा आम्हाच्या देणग्यावर पाठवशासाठी जी भाकर आम्ही मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागिता व्हावी आणि जो प्याला आम्ही आशीर्वादित करीतो तो त्याच्या रक्ताची सहभागिता व्हावा आणि असे कर की जे आम्ही पवित्र सहभागिता घेणार आहोत ते आम्ही सर्वांच्या अनुग्रहाने आणि स्वर्गीय आशीर्वादाने परिपूर्ण व्हावे आणि तुझा पुत्र आमचा तारा येशू ख्रिस्त यामध्ये एक शरीर केले जावे. आमेन. हे प्रभू येथे आम्ही आपल्या जीवात्म्यास व शरीरास पवित्र जीवन योग्य असेल ते मागण्यासाठी तुला आपण समर्पित करीतो. आम्ही आपल्या मोहित पापांमुळे तुला काही अन्याय करण्यास योग्य नाही, तरी आम्ही तुला म्हणतो की आमच्या योग्याने क्षमा करतोस, पण आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आमचे खास कर्तव्य कर्म सेवा स्वीकारून घे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे त्याकडून त्या सहित त्यामध्ये तुझ्या अपेक्षा ऐक्यात हे सर्वसमर्थ बाबा तुला सन्मान गौरव निरंतर असतो. आमेन. आपल्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आज्ञा दिल्याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे आपण धैर्याने म्हणू. बापा तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची प्रतिष्ठाची भाकर मागते आणि जसे आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, आम्हाला वाईटापासून सोडून, कारण ते राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझा आहे. आमेन. प्रभूची शांती तुम्हासह सर्व काळ असो. आणि तुझ्या आज्ञेसहित असो. आपण प्रार्थना करू. हे दयाळू प्रभू, आम्ही आपल्या धार्मिकतेवर नाही पण तुझ्या बहुमूल्य महान करुणेवर भरोसा ठेवून या तुझ्या मेलाजवळ येतो. तुझ्या मेलाचा चूक देखील टिकून घेण्याची आमची पात्रता नाही, परंतु सदा सदा दया करावी हा तुझा धर्मच आहे. म्हणून एक माणूस प्रभू तू असे कर की तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याची ममतेने असे
असे द्यावे की आमची पापी शरीरे त्याच्या शिरातून निर्माण व्हावी आणि त्याच्या अमृतातून आमच्या जीवात त्याचे क्षारण व्हावे आणि आपल्या आत्म्यामध्ये आणि त्याच्या आत्म्यामध्ये सर्वदा राहावे. आमीन. हे जीवाच्या कोपरा जगाची पापे हरण करणाऱ्या हे देवाच्या कोपरा जगाची पापे हरण करणाऱ्या हे देवाच्या कोपरा जगाची पापे हरण करणाऱ्या जे प्रथमतः भक्तीला आलेले आहेत, प्रभू भजनामध्ये सहभागी होत आहेत, त्यांच्यासाठी सूचना आहे की तुमच्या समोर हे प्याले देण्यात येतील. त्यावेळेला या प्याल्यावरती प्लास्टिकचं आवरण आहे, ते कृपया काढावे, भाकरीचं सेवन करावे. त्यानंतर सिल्वर फॉईल लावलेला कप आहे, ते सिल्वर फॉईल थोडीशी उघडावी आणि मग प्याल्याचे सेवन करावे. वयोवृद्ध लोकांसाठी आपले लेडीज आहेत, ते उघडण्यासाठी सहाय्य करते. आपण सर्व एकत्र भाकर आणि एकत्र प्याला सेवन करणार आहोत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुम्हाकरता दिलेले आहे, त्याचा स्वीकार करण्यास जवळ या आणि आपल्या अंतःकरणात विश्वास आणि त्यावर पोषण करा व त्याचे उपकार स्तुती करा. प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होत असताना आपण गीत गाऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. गीत क्रमांक 461. बसे के
करता दिले गेले ते तुमच्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्त तुम्हासाठी मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ हे घ्या व खा आणि आपल्या अंतःकरणात विश्वासाने त्यावर पोषण करा व त्याचे उपकार स्तुती करा. मंडळीने एकत्र भाकर सेवन करावी. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त जे तूच करता दिले गेले ते तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. ख्रिस्ताचे रक्त तूच करता दिले होते त्याच्या स्मरणार्थ हे घे आणि त्याचे उपकार मान. मंडळीने यावेळेला एकत्र प्याला सेवन करावा. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त तुझ्या शरीराचे आणि जीवात्म्याचे सनातन जीवनासाठी रक्षण करो. आमेन. प्रभू तुम्हास असो. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ सदैव जिवंत ईश्वरा, आम्ही मनापासून तुझे उपकार स्तुती यासाठी करीतो की ज्या आम्ही अपवित्र रस्त्याने स्वीकार केला आहे त्यापासून आपला पुत्र येशू ख्रिस्त आमचा तारणार याच्या आपल्या शरीराच्या रक्ताच्या आध्यात्मिक अन्नाने प्रसन्न होऊन पोषितोस आणि याकडून तो आमची खात्री करीतोस की तुझी कृपा आणि प्रसन्नता आम्हावर आहे आणि सर्व निष्ठावंत लोकांची धन्य मंडळी की तुझ्या पुत्राचे रहस्यमय शरीर आहे तिचे आम्ही खरोखर संयुक्त अवयव आहोत आणि तुझ्या प्रिय पुत्राचे दुःख भोग आणि अमूल्य मरण यांच्या पुण्यामुळे तुझ्या सनातन राज्याचे आशा असणारी वारीस आहोत. हे स्वर्गातील बापा तुला मी अत्यंत नम्रतेने विनवितो की तू आपला अनुग्रह महासाचे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि सत्कर्मे करावे म्हणून तू विजयास ते आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याला तू सगळे पवित्र आत्म्यास सर्व सन्मान व गौरव युगाने करतो. आमेन. परमचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती, माणसावर प्रसन्नता. आम्ही तुला स्तुतितो, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुला बसतो, आम्ही तुला गौरवितो. ज्या महागौरवासाठी आम्ही तुझ्या आमची घेतो. हे प्रभू देवा सकाळी राजा सर्वसमर्थ देव पित्या, हे प्रभू एकुलता येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा देवाच्या पुत्रा पित्याच्या पुत्रा, जो तू जगाची पापे हरण करीतोस तो आम्हाला दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो आम्हाला दया कर. जो तू जगाची पापे हरण करीतोस तो आमची प्रार्थना स्वीकारून घे. जो तू देव पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस तो आम्हाला दया कर. कारण की तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देव पित्याच्या बरोबर परात्पर आहेस. आमेन. आपण यावेळेस उभे राहूया आणि आशीर्वाद घेऊ. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या रीताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभूच्या ज्ञानात प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवा परात्परे गीत गाऊ आणि आपली आजची नववर्षाची उपासना समाप्त करू. उद्या रविवार आहे, 2 तारीख आहे. रविवारची भक्ती आणि प्रभोजन हे सकाळी 9 वाजता नेहमीप्रमाणे होईल. आपल्या सर्वांना देवाचं आमंत्रण आहे.
गायक वृंद त्यांचे मी आभार मानतो, ज्यांनी या संपूर्ण सणामध्ये गाणी गाऊन रेकॉर्डिंग केली आणि आम्हा सर्व भक्तांना जे संगीतमय वातावरण निर्माण करून त्यांनी दिलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो. प्रक्षेपण करणारा फार महत्वाचा मनुष्य आहे. जे येऊ शकले नाही त्यांना घर बसल्या सर्व सणाचा आनंद लुटता यावा याकरता ज्यांनी हे रेकॉर्डिंग केलं आणि YouTube आणि फेसबुकवर प्रक्षेपित केलं, सुमित चंदन शिव आणि त्यांची टीम, त्यांचे पण मी प्रभूमध्ये आभार मानतो. क्रिसमस पेक्षा ह्या नवीन वर्षाचं डेकोरेशन थोडं बदल झालेलं आहे. दिसतं का कुठे झालं बदल? कुठे झालं? वरती नाही का? इकडे हिरव्या रंगाच्या रिंग्स होत्या आणि आता त्या पांढऱ्या झालेल्या आहेत. पांढरा रंग हा कशाचा प्रतीक आहे? शांततेचा प्रतीक आहे. या वर्षात सगळ्यांनी शांत राहावे आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. शुद्ध जीवन आपण जगायचं आहे आणि ह्या निश्चयाने आपण या वर्षामध्ये पदार्पण करूया. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण उभे राहू. आम्ही प्रस्थान करत असताना मत